नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, बीएमसी कार्यकारी सहाय्यक या पदाची कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। ही कागदपत्रे तयार ठेवा मित्रांनो। या ठिकाणी बघू शकता शैक्षणिक पात्रता संबंधित कागदपत्रे आपण प्रथम बघूया। यामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा एसएससी किंवा तत्सम परीक्षेचे प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे। त्यानंतर आपल्याला काय काय लागणार आहे, 12वी म्हणजेच एचएससी किंवा तत्सम परीक्षेचे प्रमाणपत्र। त्यानंतर पदवीचे प्रमाणपत्र। मित्रांनो, आपण कोणतेही ग्रॅज्युएशन कोणतेही केले असेल तर त्याचे डिग्री सर्टिफिकेट, मग ते प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट असू शकते किंवा ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे। त्यानंतर प्रत्येक जे हे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत प्रत्येक डॉक्युमेंटच्या आपल्याला 3 झेरॉक्स आपल्याला लागणार आहे। त्यानंतर पदवी परीक्षेतील गुणपत्रिका 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण आवश्यक आहे। आपल्याला आपली जी पदवी परीक्षा झालेली आहे त्यामध्ये आपल्याला 45% कमीत कमी गुण असणे आवश्यक आहे। त्यानंतर आपल्याला MSCIT किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र आपल्याला राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त असलेले प्रमाणपत्र गरजेचे आहे। MSCIT असो, टॅली असो, डोयाक असो, हे आपल्याला यामध्ये MSCIT ला समांतर असलेले लागणार आहे। पुढे बघा, आता भाषा आणि टंकलेखन संबंधित कागदपत्रे। मित्रांनो, मराठी टंकलेखन प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे। कमीत कमी आपली 30 वर्ड पर मिनिट म्हणजे 30 शब्द प्रति मिनिट स्पीड असलेले मराठी आणि इंग्रजी दोन्हीचेही आपल्याला टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे। किमान सांगितलेलं आहे म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला 40 वगैरे जे काय असेल ते आपल्याला लागू असेल ते आपण घेऊन जायचे आहे आणि प्रत्येकाच्या आपल्याला 3 प्रतीमध्ये झेरॉक्स घेऊन जायचे आहेत। पुढे बघा, ओळख आणि रहिवासी प्रमाणपत्र। ओळखेचा पुरावा म्हणून आपण आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र घेऊन जाऊ शकतो। त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून। त्यानंतर आता पुढे बघा, जात आणि आरक्षण संबंधित कागदपत्रे। मित्रांनो, जात प्रमाणपत्र लागणार आहे SC, ST, OBC, VJ, NT यांच्यासाठी। त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्रासाठी आपल्याला काही टाइम पिरियड दिला जाऊ शकतो म्हणतोय मित्रांनो, म्हणजे आपल्याला जात वैधता प्रमाणपत्र कंपल्सरी असेलच असेही नाही आणि लागल्यानंतर आपल्याला काही टाइम पिरियड दिला जाईल, त्या टाइम पिरियड मध्ये आपल्याला जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर EWS प्रमाणपत्र ज्यांना लागू असेल त्यांच्यासाठी आहे। त्यानंतर PWD प्रमाणपत्र ज्यांना लागू असेल त्यांच्यासाठी। त्यानंतर माजी सैनिक प्रमाणपत्र लागू असेल तर लागणार आहे। मित्रांनो, या सर्वांच्या आपल्याला 3 प्रतीमध्ये झेरॉक्स घेऊन जायचे आहेत जे लागू असेल त्यांच्यासाठी। त्यानंतर आता पुढे बघा, अनुभव प्रमाणपत्र हे काही कंपल्सरी नाहीये। संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास अधिकृत प्रमाणपत्र आपल्याला सादर करावे लागणार आहे, आपण जर अनुभव टाकला असेल तर। त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी लागणार आहे। त्यानंतर पुढे बघा, इतर कागदपत्रे काय लागू असणार आहेत। नोकरी, आपण जर एखाद्या ठिकाणी नोकरीला असतो तर त्या ठिकाणचे आपल्याला नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागणार आहे जर आपण अगोदर इन सर्व्हिस असताल तर। त्यानंतर नाव बदललेले असेल तर विवाह प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे। शासन मान्य कोणत्याही विशेष प्रवर्गाचे प्रमाणपत्र जर लागू असेल तर आपल्याला लागणार आहे। मित्रांनो, हे कागदपत्र भरती प्रक्रियेसाठी आवश्यक आहेत। अर्ज करताना किंवा प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जाताना ही सर्व कागदपत्रे मूळ आणि झेरॉक्स प्रतीसह सोबत ठेवावी, ही टीप आपण लक्षात ठेवायची आहे। मित्रांनो, वरील कागदपत्रांची यादी आपल्याला ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनलवर PDF फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे, त्यामुळे ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।